नमस्कार. न्यूजरूम लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. मी निखिला. महत्वाच्या बातमीनं सुरुवात करूयात. वंदे मातरमच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा या मुद्द्यानं उचल घेतलेली आहे आणि या मुद्द्यावरून आता भाजपचे आमदार आणि सपा आणि एमआयएमचे आमदार आमने सामने उभे ठाकलेले आहेत. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी काहीही झालं, गळ्यावर सुरा जरी फिरवला तरी मी वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हटलं होतं. अबू आझमींनी देखील त्यांची फ्री ओढली होती आणि त्यानंतर आज विधानभवनाच्या परिसरामध्ये भाजपचे आमदार आणि सपा आणि एमआयएमचे आमदार एकमेकांसमोर उभे राहिले. हमरी तुमरी झालेली आहे या सगळ्यांमध्ये. इस देश में अगर रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा अशी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी घेतली. आमदार अनिल गोटे आणि राज पुरोहित यांनी असं म्हणत या ठिकाणी एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि सोबतच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना प्रवेशास बंदी घातली. सर, काय भूमिका होती आपली या ठिकाणी? नाही, माझी भूमिका काही नाही. माझी भूमिका एकच आहे की वंदे मातरम हा इश्यू नसताना, कारण नसताना काल या ठिकाणी अबू आझमींनी सांगितलं की वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही, आम्हाला देशाच्या बाहेर घालून द्या. ही वारिस पठाणची भूमिका काय होती? त्याची भूमिका तीच आहे ना. आमच्या धर्मात नाही सांगितलं. धर्माचं काय? धर्माचं नाही, हा देशाचा संबंध आहे आणि या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. मग यांच्या धर्माची एवढी पडली तर पाकिस्तानमध्ये. पण आपण आज त्यांना प्रवेशास मज्जाव घातला? नाही नाही, बिलकुल नाही. मी असं कधी केलं नाही. मी लोकशाही मार्गावर लढाई करतो, लोकशाही मार्गाने संघर्ष करतो. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही म्हणणारच नाही वंदे मातरम. म्हणणार नाही तर त्याची किंमत चुकवायला नाही. त्याला इस देश में रहना होगा तो वंदे मातरम काही नाही होगा. या ठिकाणी जर वंदे मातरम म्हटलं नाही तर त्याची किंमत चुकवावी लागेल असं म्हणण्यात येतं. वारिस जी, अनिल गोटे बोल रहे हैं कि अगर देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, इसकी कीमत चुकानी पड़ेगी आपको. वो बोले कि तुमको देश छोड़ना होगा, ये बोलना पड़ेगा. मुझे कोई फोर्स नहीं कर सकता. मैं किसी के फोर्स में, दबाव में नहीं आने वाला हूँ. लेकिन क्या आपका आरोप है कि आपको असेंबली में जाने के लिए रोका गया? मुझे यहाँ पे रोका. राजपुरोहित ने बोला कि ये आदमी एंटी नेशनल है, ये स्लोगन नहीं बोलता, इसको देश से छुड़ाओ, पार्टी को बैंड लगाओ. कौन होता है राजपुरोहित बोलने वाला? ये सब कुछ. मैं एमएलए हूँ, लोगों ने मुझे चुन के भेजा है. इस देश पे मेरा अधिकार है, हक है. क्या आपकी भूमिका क्या है? आप कभी नहीं बोलोगे वंदे मातरम? कोई मुझे फोर्स कर देगा, मुझे गोली मार दो नहीं बोलूंगा. गोली मार दो नहीं बोलूंगा. चलो, तर या ठिकाणी गोळी मारली तरी वंदे मातरम म्हणणार नाही असं वारिस पठाण स्पष्ट करताय. तर दुसरीकडे जर देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल, नाहीतर याची किंमत चुकवावी लागेल, अशा प्रकारचा सूचक इशारा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडून देण्यात येतो. त्यामुळं वंदे मातरमचा हा वाद जो आहे आता हे पेटताना दिसतोय. कॅमेरा पर्सन निलेश अक्षय कुडकेल, टीव्ही 9 मराठी, मुंबई.